रायगडावरील वाघ्या कुत्र्याचं स्मारक काढून टाका अशा प्रकारची मागणी माजी खासदार छत्रपती संभाजी महाराज यांनी केलेली आहे आणि त्यांनी काही पुरावे या ठिकाणी जोडलेले आहेत। तर यावरून काहींनी आक्षेप घेतलेला आहे। विशेषतः धनगर समाजातील काही नेत्यांनी यावर आक्षेप घेतलेला आहे। त्यांचं म्हणणं असं आहे की मल्हारराव होळकरांनी या ठिकाणी यासाठी निधी दिलेला आहे। मल्हारराव होळकरांनी निधी दिला परंतु या समाधीसाठी दिलेला नाही असं स्पष्टीकरण युवराज संभाजीराजे भोसले यांनी दिलेलं आहे। तर इतिहास संशोधक इंद्रजित सावंत असं सांगतात की याला ऐतिहासिक संदर्भ नाहीत, ह्याचा म्हणजे या स्मारकाचा जन्म हा नंतरचा आहे आणि जे एक नाटक छत्रपती संभाजी महाराजावर एक नाटक लिहिलं गेलं होतं, तर या नाटकावरून याचा उदय झाला आणि नंतर या स्मारकाची स्थापना करण्यात आली। अशी एक दंतकथा आहे की महाराजांना ज्यावेळेस अग्निदाह दिला त्यावेळेस त्यामध्ये वाघ्या नावाच्या कुत्र्यानं त्यात उडी मारली होती। तर ह्या दंतकथा आहेत, याला कुठलाही ऐतिहासिक आधार नाही। तर यामध्ये भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी देखील या वादात उडी घेतलेली आहे आणि हे स्मारक हटवू नये अशी त्यांनी देखील मागणी केलेली आहे। तर लक्ष्मण हाके यांनी सुद्धा अशी मागणी केलेली आहे की हे स्मारक हटवू नये। तर या वादामध्ये मनोहर भिडे नावाच्या व्यक्तीने देखील या ठिकाणी उडी घेतलेली आहे आणि ती ऐतिहासिक समाधी आहे असं त्याचं म्हणणं आहे। तर अशा वाद प्रतिवादामध्ये या ठिकाणी हे स्मारक आता अडकलेलं आहे। छत्रपती संभाजीराजे यांनी सांगितलेलं आहे की रायगडावरील शिवाजी महाराज यांच्या समाधीसमोर असलेली वाघ्या कुत्र्याचे जे स्मारक आहे ते हटवण्यात यावं, कारण अनेकांना ते खटकतंय। यासाठी खटकतंय की त्याची उंची ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीपेक्षा उंच आहे आणि त्यांनी दिल्लीच्या पुरातत्व विभागाला सुद्धा भेट दिली आणि पुरातत्व विभागानं सुद्धा गडावरील कथित कुत्र्याचं स्मारक याची कुठलीही नोंद नसल्याचा निर्वाळा हा पुरातत्व विभागानं सुद्धा दिलेला आहे। तर संभाजीराजांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केलेली आहे आणि पुरातत्व विभागाच्या धोरणानुसार 100 वर्षाहून जुनी असलेली वास्तू ही ऐतिहासिक संरक्षित वास्तू म्हणून गणली जाते आणि ही कुत्र्याची जी समाधी आहे ती अलीकडच्या काळात 1936 ची आहे आणि त्यामुळे तिला 100 वर्ष पूर्ण होण्या अगोदर काढणं अत्यंत गरजेचं असं त्यांनी त्यामध्ये म्हटलेलं आहे। वाघ्या नामक कुत्र्याचा आणि त्याबद्दल जी दंतकथा आहे सांगितले जाते की शिवरायांच्या चितेत उडी घेतली, प्राणत्याग केले, तर असा कुठलाही इतिहासात पुरावा नाही असंही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलेलं आहे। रायगडावरील छत्रपती शिवरायांच्या समाधीसमोर एक काल्पनिक पुतळा या कुत्र्याचा उभा केलेला आहे आणि तो हटवला जावा अशा प्रकारची मागणी करणारं पत्र त्यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्याला दिलेलं आहे आणि या संदर्भात त्यांनी पुरातत्व विभागाचे महासंचालक यदुबीर सिंह रावत यांची भेट घेतलेली आहे आणि त्यावेळेस इतर वरिष्ठ संचालक अधिकारी उपस्थित होते आणि गडावरील हा कथित कुत्रा आणि त्याच्या समाधीबाबत पुरातत्व विभागाकडे कुठल्याही प्रकारची माहिती नसल्याचं त्यांनी यावेळेस स्पष्ट केलेलं आहे। या वाघ्या कुत्र्याची जी दंतकथा आहे ती अलीकडील काळातील आहे। पुण्यातील काही मंडळींनी लोकमान्य टिळकांच्या नेतृत्वात शिवसमाधीचं जीर्णोद्धाराचं काम हाती घेतलं होतं। ते काम 1926 साली पूर्ण झालेलं आहे, पण हा कुत्र्याचा पुतळा त्यानंतर 10 वर्षांनी म्हणजे 1936 ला या ठिकाणी बसवला गेला। राजसन्यास हे राम गणेश गडकरी यांचं एक नाटक आहे। जे नाटक राम गणेश गडकरी यांचं नाटक छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी करण्यासाठीच हे तयार केलेलं आहे। हे नाटकच काल्पनिक आहे आणि या नाटकात अनेक काल्पनिक पुतळे संदर्भ यात उभा केलेले आहेत। तर चारित्र्यावर डाग लावण्याचं काम या ठिकाणी या नाटकानं केलेलं आहे आणि या नाटकातूनच या कुत्र्याचा जन्म या ठिकाणी झाल्याचं म्हटलं जातं।
छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा म्हणजे त्यांच्याकडे अनेक कुत्रे असतील आणि कुत्रा हा मनुष्याचा हजारो वर्षापासूनचा मित्र आहे. महाराजांनी देखील अनेक कुत्रे पाळले असतील, पण म्हणून त्यांच्या समाधीला लागून कुत्र्याचा पुतळा उभा करणं हे साजेसं नाही म्हणजे, आणि तेही उंच, हे योग्य नाही, हे पटण्यासारखं नाही. स्वराज्यासाठी हजारो लाखो मावळ्यांनी आपले बलिदान दिलंय, त्यांच्या समाध्या आज कुठंच नाही. आणि एका काल्पनिक कुत्र्याची समाधी महाराजांच्या समाधीसमोर उभी करणं योग्य नाही, असं संभाजी महाराजांचं म्हणणं आहे. हा महाराजांचा आणि हजारो लाखो मावळ्यांचा अपमान नाही का? इंदूरचे राजे तुकोजीराजे होळकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीच्या जीर्णोद्धारासाठी जे पैसे दिलेले होते ते कुत्र्याच्या समाधीसाठी नाही. आणि तुकोजीराजे होळकर हे मोठे शिवभक्त होते. शाहू महाराजांनी जे पहिले मराठी शिवचरित्र लिहून घेतले होते त्याचे त्यांनी इंग्रजी रूपांतर हे देशभरातील ग्रंथालयांना स्वखर्चानं पाठवणारे होळकर घराण्यातील हे तुकोजीराजे होते. इतका मोठा शिवभक्त माणूस छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीसमोर चक्क एका कुत्र्याची समाधी कसं बांधायला सांगू शकेल? तुकोजीरावांबद्दल असे बोलले म्हणजे हा त्यांच्या शिवभक्तीचा अवमान नाही का? त्यामुळे विनाकारण काही लोकांनी या विषयाला जातीय रंग देण्याचा प्रयत्न केलेला आहे, तो करू नये. त्यामुळे नकळत एक प्रकारे तुकोजीराव होळकर यांचीच बदनामी होत आहे. छत्रपती घराणे आणि होळकर घराणे यांचे जुने ऋणानुबंध आहेत. छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या जनक घराण्यातील बहिणीचे लग्न तुकोजीराव होळकरांच्या मुलाशी लावून दिलेले होते. हा पहिला आंतरजातीय विवाह होता. माझे आजोबा छत्रपती शहाजी महाराज यांनी जवळपास 50 वर्षापूर्वी होळकरांचे वंशज भूषण सिंह होळकर यांचे आजोबा श्रीमंत शिवनारायण होळकर यांचा विवाह आपल्या राजवाड्यात लावून दिलेला होता. आजपर्यंत छत्रपती घराण्यातील सदस्याव्यतिरिक्त कुणाचाही विवाह छत्रपतींच्या राजवाड्यात झालेला नाही. फक्त श्रीमंत शिवनारायण होळकर यांचा विवाह हा राजवाड्यात झालेला आहे. इतके छत्रपती घराण्याचे आणि होळकर घराण्याचे जवळचे संबंध आहे. त्यामुळे होळकरांना विरोध म्हणून आम्ही हा मुद्दा हाती घेतला आहे असं म्हणून जे लोक धनगर भावनांच्या भावना पेटवू पाहत आहेत त्यांचा उद्देश सफल होणार नाही. इतिहासापासून ते आजपर्यंत धनगर समाज हा छत्रपती घराण्याचा अत्यंत विश्वासू आणि लाडका समाज राहिलेला आहे. आजही आमच्याकडे विविध पदावर अत्यंत विश्वासाने कार्यरत असलेले जवळपास निम्मे लोक हे धनगर समाजातीलच आहेत. त्यामुळे धनगरांच्या द्वेषामुळे आम्ही हा मुद्दा लावून घेतलाय असं सांगणं हे दिशाभूल करण्यासारखं आहे. विनाकारण त्याला जातीय रंग देऊ नये. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीसमोर कुत्र्याचा पुतळा बांधणं हे कोणत्याही शिवभक्त धनगर बांधवाला आवडणार नाही. शिवसमाधीच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू असताना महाराजांना रक्षा मिळाल्या होत्या. त्या रक्षा कोलकाता येथील लॅबमध्ये परीक्षणासाठी पाठवल्या होत्या. त्या लॅबच्या रिपोर्टमध्ये या रक्षामध्ये श्वानाचे अवशेष आढळून आलेले नाहीत. त्यामुळे शिवरायांच्या चितेत कुत्र्याने उडी घेऊन जीव दिला या दंतकथेला काही अर्थ राहत नाही. आणि मी अल्टिमेटम वगैरे दिला नाही, तर शासनानंच असं ठरवलेलं आहे की गड किल्ल्यावर अतिक्रमण काढायचं आहे आणि त्याचीच त्यांनी 31 मे ही तारीख आहे. त्यामुळं मी अल्टिमेटम देण्याचा प्रश्न नाही असं माजी खासदार आणि छत्रपती शिवरायाचे वंशज संभाजी महाराज भोसले हे सांगत आहेत. आणि त्यामुळं आम्ही संविधानिक मार्गानेच हा पुतळा हटवणार असून कुठल्याही प्रकारे कायदा हातात घेणार नाही असं आश्वासन देतो मी. आणि कोणीही गैरसमज निर्माण करू नये, कोणीही लोकांच्या भावनाशी खेळू नये, कोणताही वाद लावण्याचा प्रयत्न करू नये, समाजामध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न करू नये. सर्वांना सोबत घेऊन एक विचारानं आणि शांततेनं हा पुतळा हटवायचा आहे. यासाठी मी कुणाशी चर्चेला तयार आहे. ज्याला आक्षेप आहे अशा लोकांना मी खुल्या चर्चेचं निमंत्रण देतो. मीडियासमोर आपण जाहीर चर्चा करून पुढे जाऊया. मला लपून किंवा परस्पर असं काहीही करायचं नाही. कधीही सांगावे, मी खुल्या चर्चेस तयार आहे. उगाच कुणी प्रेस कॉन्फरन्स घेऊन आरोप प्रत्यारोप करून वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करू नये असं छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी सांगितलं आहे. मात्र दुसऱ्या बाजूला काही लोक जाणून बुजून यावर वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. हे देखील कुठंतरी थांबलं पाहिजे आणि राज्यातील वातावरण शांत राहिलं पाहिजे हे मात्र निश्चित.